विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, पेशी रचना व सूक्ष्मजीव, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स। At a glance, what we have learned in the last topic. पेशींचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात. A compound microscope is used for observing cells. पेशी पटल हे पेशीच्या आतील भागाचे संरक्षण करते. Plasma membrane or the cell membrane provides protection for a cell. It is the outermost covering of animal cell. आणि पेशीभित्तिका ही फक्त वनस्पती पेशीमध्ये असते. Cell wall provides the cell with both structural support and protection. It is the outermost covering of a cell. Now, this is a cross section of animal cell and plant cell. There are two main types of cells, that is animal cells and plant cells. दोन मुख्य प्रकारच्या पेशी आहेत, that is वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी। आता या पेशीमध्ये वेगवेगळी अंगके असतात। यामध्ये प्रामुख्याने केंद्रक हे आहे केंद्रक, त्यानंतर आंतरद्रव्य जालिका, माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, राइबोसोम्स, रिक्तिका, हरितलवके यासारखी वेगवेगळी अंगके पेशीमध्ये आपल्याला आढळून येतात। या अंगकांचा आपण मागील भागामध्ये अभ्यास केलेला आहे। ही वेगवेगळी अंगके, त्यांची कार्य याबाबत आपण माहिती घेतलेली आहे। आज आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय हे बघणार आहोत। The organisms which cannot be seen with our eyes but can only be observed under a microscope are called microorganisms. बघा, there are countless living organisms on the earth. पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत। त्यापैकी असेही काही सजीव आहेत जे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत आणि त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। बालमित्रांनो, अगदी आता आपण आज घरातून अभ्यास करत आहोत आणि त्यास कारणीभूत असलेला हा कोरोना व्हायरस हा एक सूक्ष्मजीव आहे। दिस इज अ मायक्रो ऑर्गॅनिझम नेम्ड ॲज कोरोना अँड बिकॉज ऑफ दिस वी आर लर्निंग ऑनलाईन एज्युकेशन। तर हा कोरोना व्हायरस अगदी सूक्ष्म आहे, आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही आणि असे असंख्य सूक्ष्मजीव या पृथ्वीवर आहेत। सो सूक्ष्मजीव बघा, हे सूक्ष्मजीव बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। हे आकाराने खूप लहान असतात आणि केवळ सूक्ष्मदर्शीतूनच दिसू शकतात, म्हणूनच त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। सूक्ष्मजीव हे सजीव असून ते हवा, पाणी, माती, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा याचबरोबर वनस्पती, प्राणी आणि मानवी शरीरे अशा सर्व ठिकाणी आपल्याला आढळून येतात। मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दे आर countless living organisms on the earth. They cannot be seen by naked eyes and therefore they are known as microorganisms.
These microorganisms are present all around us in the air, water, soil, food, sewage, garbage, as well as in the bodies of plants and animals also. And not only animals means human, including human body, we can find, observe these microorganisms, and they can be seen with the help of microscope only. Now, some microorganisms are solitary, whereas some microorganisms live in the colonies. Where some microorganisms also live on the remains of dead plants and animals. तर काही सूक्ष्मजीव हे एकटे राहतात, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम यासारखे प्राणी. तर बहुसंख्य सूक्ष्मजीव हे कॉलनीजमध्ये राहतात, वसाहतींमध्ये राहतात. काही सूक्ष्मजीव हे मृत प्राणी आणि वनस्पती यांच्या अवशेषांवर सुद्धा जगतात. हे मायक्रो ऑर्गॅनिझम पाहण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. दिस इज द कंपाऊंड मायक्रोस्कोप. परंतु काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे इतके लहान आहेत की ते आपल्याला या संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने दिसू शकत नाही. आणि 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. परंतु 1000 पट जरी आपण त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने या सूक्ष्मजीवांचं वर्धन केलं तरी सुद्धा काही सूक्ष्मजीव आपल्याला नीट अभ्यासता येत नाही, पाहता येत नाही. आणि मग असे सूक्ष्मजीव पाहण्यासाठी या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो. तर सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले, परंतु 1000 पटींचे वर्धन जर अपुरे ठरत असेल तर अशा सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. We cannot see objects smaller than 100 micrometers in size, and therefore if a magnification of 1000 times proves to be insufficient, then we need to use an electron microscope to study and observe these microorganisms. Now, nature of microorganisms. सूक्ष्मजीवांचं स्वरूप. Now, these microorganisms are in different natures. Now, see here, some are spiral shaped, some are spherical. Now, spherical bacteria, they are called as cocci, whereas spiral shaped bacteria, they are known as spirilla. Some microorganisms are rod shaped, they are known as bacillus. See here, Vibrio, these are curved rod. This is diplo, this means they occur in pairs only, therefore they are known as diplo. Then Cocobacilli, that is in group, in colonies, but in pairs. This is Mycobacteria. So there are different types of microorganisms. या सूक्ष्मजीवांचा आकार किंवा त्यांचं स्वरूप जे आहे हे आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळं दिसून येतं. काही गोलाकार आहेत, काही सर्पिलाकार आहेत, काही लंब गोलाकार, अशा विविध आकाराचे हे सूक्ष्मजीव आपल्याला निसर्गामध्ये आढळून येतात. See here, spherical shape, these are known as cocci, rod shaped bacilli, spiral shape spirochetes, etc. Now this is a Staphylococcus bacteria on hair follicle. बघा, केसावर असणारे हे सूक्ष्मजीव आपल्याला हे नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाहीत,
संयुक्त सूक्ष्मदर्शकाने सुद्धा हे दिसून येत नाहीत आणि त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. सो दिस इज सॅल्मोनेला इन्व्हेडिंग ह्युमन सेल्स. सॅल्मोनेला टायफी, ज्याने टायफॉइड हा आजार होतो, त्याचे हे सूक्ष्मजीव आहेत आणि ते अशा प्रकारे आपल्याला सेल्समध्ये दिसून येतात. थोडंसं डोकं चालवा. सुईच्या टोकावर सूक्ष्मजीव मावतील का? विचार करा बरं. सुईच्या टोकावर हे सूक्ष्मजीव मावतील का? तुम्हाला काय वाटतं? थोडासा विचार करून बघा. हे शक्य आहे का? सो डिअर स्टुडंट्स, येस पॉसिबल. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, असंख्य सूक्ष्मजीव आपल्याला दिसून येत आहेत. ऑन द पॉइंट ऑफ अ निडल, सुईच्या अगदी टोकावर फक्त बघा या ठिकाणी. सो द टिप ऑफ अ निडल, द रेड अँड येलो डॉट्स आर बॅक्टेरिया. बघा किती राहत आहेत बघा, असंख्य आहेत, बरोबर. ऑन द टिप ऑफ अ निडल there are so many bacteria, they can live only on the tip of a needle. म्हणजेच किती असतील बघा सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता हे जे सूक्ष्मजीव आहेत, उदाहरणार्थ बुरशी किंवा डबक्यातील शैवाल, ही जी सूक्ष्मजीव आहेत हे बहुपेशीय आहेत, तर काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय असतात. आता या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना आपण थोडीशी बघूया. ज्या पेशीमध्ये पेशी केंद्रक असते आणि विविध पेशी अंगके पटलांमध्ये असतात, अशा पेशींना सकेंद्रकी पेशी किंवा दृश्य केंद्रकी पेशी असे म्हणतात. युकॅरियोटिक सेल्स. What is eukaryotic cells? So the cells are typically lot bigger and eukaryotic cell contains membrane bound organelles. बघा, membrane bound organelles आहेत. केंद्रक, मायटोकॉन्ड्रिया, ह्या सगळ्यांना काय आहेत? पेशीमध्ये आढळणारी पेशीपटलापासून तयार झालेली अंगके आपल्याला दिसून येतात. Whereas in prokaryotic cells, बघा ज्या पेशीमध्ये प्रद्रव्य पटल, द्रव्य आणि केंद्रक द्रव्य एवढेच दिसते बघा. प्रद्रव्य पटल, केंद्रक द्रव्य आणि पेशी द्रव्य, सायटोप्लाझम, न्यूक्लिओइड आणि सेल मेम्ब्रेन एवढेच घटक आढळतात. अशांना आधी केंद्रकी पेशी असे म्हणतात, प्रोकार्योटिक सेल्स. नाउ दिस प्रोकार्योटिक सेल इज अ टाइप ऑफ सेल which does not have a true nucleus. केंद्रक आपल्याला आढळून स्पष्ट केंद्रक दिसून येत नाही. त्यामध्ये काय आहे? केंद्रक द्रव्य आहे, केंद्रक सदृश घटक आहेत आणि इतर जे घटक आहेत, सेल ऑर्गॅनेल्स आहेत. These cell organelles are membrane bound. They does not have a true nucleus or membrane bound organelles. आणि म्हणूनच यांना प्रोकार्योटिक सेल्स असं म्हणतात. See here how prokaryotic and eukaryotic cells different. Eukaryotic cells have distinct and separate parts. इथे दिसतात तुम्हाला eukaryotic cells बघा. न्यूक्लियस, गोल्जी बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युओल्स, वेगवेगळे घटक आपल्याला दिसून येतात. मीन्स सेल ऑर्गॅनेल्स आर सेपरेट and these cell organelles carry out their functions, that is their life processes. But prokaryotic cells, they do not have these separate and distinct organelles. So eukaryotic cells have DNA in their nucleus, but prokaryotic cells have DNA
which freely floats in the cytoplasm. हा बघा DNA इथे cytoplasm मध्ये हा freely move करत आहे. So this is the main difference of prokaryotic cell and eukaryotic cell. इथे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स आपल्याला आढळत नाहीत. कशामध्ये? आदिकेंद्रकी पेशीमध्ये पेशी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. नाउ द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीवांची वाढ कशी होते ते आपण बघणार आहोत. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. Each microorganism needs a specific environment for growth and reproduction. Some microorganisms needs oxygen. बघा एक विशिष्ट असं एन्व्हायरमेंट टेम्परेचर हवं असतं. See here, the danger zone 135 degree is a danger zone, but 41 to 135 this is a correct or sufficient atmosphere, sufficient temperature for the growth of this microorganism. एका ठराविक तापमानाला या सूक्ष्मजीवांची वाढ योग्य प्रकारे होऊ शकते. बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ज्याप्रमाणे सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, तशीच काही सूक्ष्मजीवांना सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र काही सूक्ष्मजीव ऑक्सिजन शिवाय वाढू शकतात. सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन आणि विनॉक्सी श्वसनाद्वारे त्यांची वाढ होते. बाय इनऑर्बिक रेस्पिरेशन दे कॅन ग्रो. समुद्र तळ, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ, गरम पाण्याचे झरे अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काही सूक्ष्मजीव टिकून राहतात. बघा, सम मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक दिस दे कॅन सर्वाइव्ह इवन इन एक्स्ट्रीम अँड ॲडव्हर्स कंडिशन लाईक ओशन ऑफ द ओशन फ्लोअर, आईस इन द पोलार रिजन, हॉट वॉटर स्प्रिंग्स एक्सेट्रा. तर अशा ठिकाणी सुद्धा काही सूक्ष्मजीव राहतात. मग कसे बरं ते जिवंत राहत असतील? हाऊ कॅन दे सर्वाइव्ह इन दिस एक्स्ट्रीम अँड ॲडव्हर्स कंडिशन? So some bacteria they can withstand unfavorable condition by producing endospores. बघा या ठिकाणी ते काय करतात? प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते स्वतःभोवती अशा प्रकारे हे कठीण कवच तयार करतात आणि आपली जीवन प्रक्रिया थांबवतात. डॉर्मंट स्टेज मध्ये ते जातात, जीवन प्रक्रिया थांबवतात आणि परिस्थिती अनुकूल झाली की कवचातून पुन्हा बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया सुरू करतात. वर्ष 2-2 वर्ष सुद्धा अशा अवस्थेत हे सूक्ष्मजीव राहू शकतात आणि whenever they get a favorable condition they come out of that protective covering like this is a coat. They break this protective covering and again continue their life processes. So अशा प्रकारे हे सूक्ष्मजीव अगदी एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सुद्धा जिवंत राहू शकतात. या सूक्ष्मजीवांची वाढ कुठे कुठे होते? तर सूक्ष्मजीवांची वाढ ही माती, पाणी, डिकेइंग मॅटर म्हणजेच कुजणारे पदार्थ या ठिकाणी 25 अंश सेल्सिअस ते 37 अंश सेल्सिअस तापमान असेल तर त्या काळात त्यांची वाढ होऊ शकते. मॉइस्ट, ह्युमिड आणि वॉर्म असं ॲटमॉस्फिअर त्यांना आवश्यक असतं. ओलसर, दमट, उबदार वातावरणात या सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होण्यास मदत होते. बघा, फूड, वॉटर और मॉइश्चर, टाइम, वॉर्मथ अँड दे नीड ऑल दीज
द सेम ॲज अस. आपल्याप्रमाणे त्यांना सुद्धा या सर्व गोष्टींची आवश्यकता असते आणि अशा प्रकारे योग्य वातावरण, योग्य तापमान त्यांना मिळालं तर माती, पाणी, कुजणारे पदार्थ या ठिकाणी या सूक्ष्मजीवांची अतिशय वेगाने वाढ होऊ शकते. आता आकार आणि जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाले म्हणजेच अल्गी, कवके फंगाय, प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव, बॅक्टेरिया जीवाणू आणि व्हायरसेस म्हणजेच विषाणू यामध्ये वर्गीकरण केले जाते. बघा, बॅक्टेरिया जीवाणू, फंगाय म्हणजेच कवके, प्रोटोझोआ आदिजीव आणि अल्गी म्हणजे शैवाले अशा प्रकारे या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण केले जाते. आता काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात आणि अशा सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हटले जाते. तर काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात आणि काही सूक्ष्मजीव हे उपद्रवी असतात. Some microorganisms are useful, whereas some microorganisms they are harmful for human being as well as plants. शेण, माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिळविण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात आणि काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट अशा खतात होते. परिसराची स्वच्छताही त्यामुळे राखली जाते. थोडक्यात ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे, सूक्ष्मजीवांमुळे कचरा जो आहे या कचऱ्याचं खतात रूपांतर होतं आणि परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडले जातात. The microorganisms which are present in soil or cow dung etc. they decompose this garbage and they obtain their food. But at the same time we get some fertilizers, type of fertilizers with the help of this degradation. As a result, garbage is soon converted into a manure or fertilizer of the best quality, and also our surroundings can be kept clean. Now, useful microorganisms. Rhizobium bacteria which are present in the nodules of the roots of the plant. वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत असणारे रायझोबियम हे जीवाणू, मातीतील ॲझेटोबॅक्टर जीवाणू, ॲझेटोबॅक्टर बॅक्टेरिया इन द सॉइल, दे कन्वर्ट नायट्रोजन into nitrogens compounds of nitrogen, nitrogenous compounds or compounds of nitrogen, and in this way nitrogen is available for the plants. तर वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत वास्तव्य करणारे काही सूक्ष्म जीवाणू वातावरणातील निष्क्रिय नायट्रोजन वायूचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. तर वनस्पतींना सुद्धा नायट्रोजनची आवश्यकता असते, हे आपण सजीवातील पोषण या पाठात बघितलेलं आहे. सो microorganisms present in the soil and in the root nodules of the leguminous plants convert this atmospheric nitrogen. See here, atmospheric nitrogen, nitrogen in the air. These microorganisms convert these atmospheric nitrogen into its compounds, nitrogen compounds, and these nitrogenous compounds help to increase the soil fertility, and in this way the protein content of the pulses also be increased. So these are the useful microorganisms. वनस्पतींच्या द्विदल वनस्पतींच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत असणारे हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि कडधान्यांमधील प्रथिनांचं प्रमाण सुद्धा वाढण्यास मदत होते.
Next, yogurt bacteria. Lactobacillus bacteria in the curd or yogurt. These are also useful microorganisms. तुम्ही बघितलं असेल की दुधापासून दही बनविण्यासाठी थोडंसं दही त्यामध्ये टाकावं लागतं, तर या दह्यामध्ये हे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात आणि त्यांच्या सहाय्याने दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं. हे दूध ज्या वेळेला कोमट दूध घेतलं जातं, काही 7 ते 8 तास ते दूध आपण ठेवल्यानंतर, उबदार ठिकाणी ठेवल्यानंतर त्या दह्यामध्ये काय होतं, सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि दुधाचं रूपांतर दह्यात होतं. फर्मेंटेशन, दॅट इज किण्वन. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला किण्वन किंवा आमणे किंवा कुजणे असे म्हणतात. बघा, पाव जो बनवला जातो तो पाव बनवण्यासाठी ईस्टचा वापर केला जातो. So the chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. आणि लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने या फर्मेंटेशन किंवा किण्वन या प्रक्रियेचा सर्वप्रथम शोध लावला. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. या प्रक्रियेमध्ये काय होतं बघा, उष्णता निर्माण होते. शुगर्स इन फूड, अन्नामध्ये असलेली जी शर्करा आहे त्या शर्करेचं ईस्ट मार्फत किण्वन प्रक्रिया घडवून आणून कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल हे तयार होतं. कार्बन डायऑक्साईड सारखे वायू तयार होतात आणि त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की पाव बनवण्यासाठी जेव्हा त्या पिठामध्ये ईस्ट वापरलं जातं तेव्हा ते पीठ फुगतं. किंवा इडली बनवताना इडली काय होते, काही वेळानंतर तिचं आकारमान वाढतं, पीठ फुगतं, फसफसतात, म्हणजेच या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. सो द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज्ड इन मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क. दुधाचं दही बनवण्यासाठी या किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. पिठापासून पाव बनवणे, ब्रेड फ्रॉम फ्लोअर. इन प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक जी निर्माण केली जातात, वेगवेगळ्या आजारांसाठी जी अँटीबायोटिक्स दिली जातात, प्रतिजैविक दिली जातात, ती तयार करण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो आणि या ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेसने ही प्रतिजैविके तयार केली जातात. बघा, पेनिसिलियम मोल्ड आहे हा आणि अशा प्रकारे हे पेनिसिलिन हे अँटीबायोटिक तयार केलं जातं. फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करण्यासाठी या फर्मेंटेशन प्रक्रियेचा उपयोग होतो. यामध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने फर्मेंटेशन म्हणजे किण्वन घडवून आणलं जातं आणि अल्कोहोल तयार केले जाते. ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे यांच्या निर्मितीमध्ये फळांपासून जी ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल यासारखी आम्ल तयार केली जातात, त्यामध्ये या सूक्ष्मजीवांचा वापर करून किण्वन ही प्रक्रिया घडवून आणली जाते आणि ही प्रतिजैविके किंवा विविध प्रकारची आम्ले, जीवनसत्वे तयार केली जातात. तर आता आपण बघितलं की प्रतिजैविकांच्या निर्मितीमध्ये किण्वन या प्रक्रियेचा उपयोग केला जातो. तर प्रतिजैविके म्हणजे काय? तर विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात आणि त्यांची वाढ रोखतात. तर या औषधांनाच प्रतिजैविके असे म्हटले जाते. The types of medicines which destroy the pathogens and retard their growth, they are called as antibiotics. Antibiotics are the medicines which help to stop infections caused by bacteria. And these antibiotics, they do this by killing the bacteria. Now the word antibiotic means against life.
अगेन्स्ट लाईफ. अँटीबायोटिक मीन्स अगेन्स्ट लाईफ. तर प्रतिजैविके ही जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली असतात आणि ती जीवाणूंचा नाश करतात तसेच त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात. तर प्रतिजैविके कोणकोणती आहेत, त्यांचा कशा प्रकारे वापर केला जातो याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. थोडक्यात आपण आज काय शिकलो? विषाणू, जीवाणू, शैवाल, कवके, किण्व पेशी आदी जीव हे सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत. काही जीवाणू हे उपयोगी असतात तर काही जीवाणू उपद्रवी असतात. उपयोगी जीवाणू कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांचे होणारे उपयोग याबाबत आपण माहिती घेतलेली आहे. तर हे उपयोगी जीवाणू जे आहेत या सूक्ष्मजीवांमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे असे म्हणतात आणि याचाच उपयोग पाव, इडली यासारखे पदार्थ बनवून त्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी केला जातो. सूक्ष्मजीव म्हणजे काय? या सूक्ष्मजीवांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि उपयुक्त जीवाणू युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचे उपयोग कोणते आहेत याबाबत आपण आज माहिती घेतलेली आहे. उपद्रवी जीवाणू कोणकोणते आहेत आणि त्यामुळे सजीवांना कोणकोणत्या प्रकारचे रोग होतात याविषयी माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.